चला फायनली आम्ही उतरलो आहे. माझी बॅग कसं जायचं आता? मध्येच उभी राहिले जा. पाणी आहे का नळाला? ए पाणी आहे. नित्या नळाखाली बसून आंघोळ घे. या पाणी आहे नळाला. जय भीम. इथे एक मांजर पण आहे, ती पण चिल मारते. ब्लॉग बघत राहा. ही बघा यार, आम्ही हिला किती वेळ हकलून झाले पण ती इथेच येते बसायला. आता तिला आज हे घर नवीन दिसलंय, ओपन झालेलं, आणि मम्मी आल्यावरती ऑलवेज येतेच इथे. बघा इथं बघा, इथे इथे प्लास्टिकचे पिशवे दिसतात इथे वरती गॅलरीला. बघा इथे जो आहे माकड बसलाय. अरे यहाँ पे खतरों की खिलाड़ी आते हैं. कौन खतरों की खिलाड़ी? सापुर. भाई वो सब हम लोग यहाँ पे नहीं आते. देख मंकी वगैरे आते. ओह माय गॉड, इथे किती मोठा आमच्या इथे जवळ झालाय. बाप नाही, ते बैल आहेत, बैल. अरे फीमेल बैल आहेत, फीमेल बैल ते लोक. चला आलंय गोंडघर. मी ती वाली हे बघा, हे आमचं स्टॉप. ती वाली आई या या. कुठल्या आई? या घे त्यांना, घे. कोणतरी आता मम्मीला भेटलं ओळखीचं, त्यांना गाडीत घेते मम्मी. कुठल्या बडबड? या घरी येताव ना. या हे मांडीवर घे. कामाला गेली होती नाही करायला लागेल. ओढा ओढा दरवाजा. शेतावर गेली होती. हा मोठा पोरगा माहिती आहे ना, अजिंक्य. हा सुयोगीचं बसलं हे. सो गाईस, तुम्ही बघू शकता काय ब्युटिफुल ग्रीनरी आहे. आणि हे ॲक्च्युली तळं आहे एक. सो यामध्ये मस्त असे कमळ वगैरे यायचे पहिले, आता मला माहीत नाही येतात की नाही ते, पण खूपच सुंदर वाटतंय. आणि इथे जे आहे ना समोर लेफ्ट हँड साईडला, तिकडे उर्दू स्कूल आहे. आणि इथे पण हे वडाचं झाड आहे आय थिंक. सो खूपच ब्युटिफुल वाटतंय. सो असं सगळं आहे आणि खूप मस्त वाटते. आज खूप 1 वर्षानंतर मी गावाला आले. 1 वर्षाच्या पण थोडं जास्त ड्युरेशन झाले आहे आणि आता मी गावाला आले. सो खूपच छान वाटतंय. चला आता थोड्याच वेळात मी पोचेन आमच्या बौद्धवाडीमध्ये. ॲक्च्युली आमच्या गावाला खूप साऱ्या अशा वाड्या आहेत, तर आमची जी आहे बौद्धवाडी आहे. किती वाजता? ही चला फायनली आम्ही उतरलो आहे. माझी बॅग घरी येते, जेवण येते ना मला. ही आपली दरवाजा बंद कर. कुणाला देते नाही, आपल्या घरी नाही बरोबर. लाडू पण हाते. हा चल. चला गाईज फायनली आम्ही पोचलो. कसं जायचं आता? ही काय मध्येच उभी राहिले जा. काय नाही करायचं, पाया पडते. पाया पडते मी नाही, तू गप. पाया पड काय, लात मारेल. चला फायनली आम्ही पोहोचलो. तरी पण ही बघ अशी काढतात आणि टाकलेली आहे ना. आता तेच काय समजाय ना, इथं कोण टाकतं? ही एवढी किती घाण टाकलेली आहे. हे ना काट्याची झाडं, काट्याची झाडं तर बघ, सगळं गवत, कपडे. माकड लोक असतात. चला चल उघड. पाणी आहे का नळाला? ए पाणी आहे. नित्या नळाखाली बसून आंघोळ घे. या पाणी आहे नळाला. नहीं यार, पर काटेगा. चला गेट उघडलाय घराचा. चला जय भीम. किती कचरा झालाय गाईस घरामध्ये, बघू शकता तुम्ही. खूप कचरा झालाय. आता आम्ही पटापट सगळं साफ करून घेतो. फटाफट 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 सगळं साफ करून घेतो. अरे इथे तेव्हा इथे ठेव बॅग, सगळे बॅग इथे. पटापट आम्ही कचरा साफ करून घेतो. खूप घाण पडली घरामध्ये.
माती वगैरे होती. सो आम्ही सगळं कचरा वगैरे काढून घेतला मी आणि मम्मीनी. आणि आता मम्मी बघा इकडचं धुते, मी तिकडून लादी पण पुसून घेतली आहे. आता इकडे आम्ही सगळं पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ धुतो. हे बघा काही शेवग मामू चिल मारतोय. इथे एक मांजर पण आहे, ती पण चिल मारते. तू बघ अजून इथे माऊ आता आपली हे काय बोलतात, खोली बोलतात ना, ओटा धुते आता, कारण की खूप घाण झालेलं. माहित नाही कोण आहे. आणि फेवरेट कॅट आहे, हिचे नाव मी ठेवले मीनू. नळावरती पण पाणी आहे. आणि हे आता आहे नळावरती पण आहे पाणी, घरात पण आहे. वा, सगळं स्वच्छ करून घेतो. आणि हे बघा काही तिथे फुलाचं झाड आहे, तुम्हाला दिसत असेल बघा, तिथे फुलाचं झाड आहे, दिसत असेल तुम्हाला. ब्लॉग बघत राहा. तर गाईज आता आमचं पूर्ण काम झालेलं आहे. म्हणजे सगळं काय लादी पुसून झाडू काढून सगळं साफसफाई करून झालेलं आहे. मी आणि मम्मीनी केलं व्यवस्थित सगळं. पण आता एक इश्यू झाला आहे की आमची लाईट गेलेली आहे. कारण की आय डोंट नो कोणी, पण जे मीटरची जी एक वायर असते ती कट केलेली आहे कोणी, ते आम्हाला माहिती नाही आहे. तर हां, हा बघा. आणि नित्य पण असं उघडा बसला कारण गरम होतं. आणि आम्ही मस्त इकडे ओट्यावरती बसलोय आणि मस्त अशी हवा येते आहे. मगाशी येत नव्हती पण आता मस्त हवा यायला लागली आहे. आणि लाईट नाही आहे तरी पण ओट्यावर बसल्यावर खूप छान वाटतं. पण आम्ही लाईटीची वाट बघतो कारण मग आम्हाला फ्रेशनअप पण व्हायचं आहे आणि घरी जाऊन मस्त फॅन लावून बसायचं आहे, थोडा आराम करायचा कारण खूप थकली आहे म्हणून. लुडो खेळायचं, लुडो पण खेळायचं. आणि नित्य बघा उघडा बसल्या कारण गरम होते म्हणून. हे घे दाखवलं. हां, अरे भाऊ ऐक ना, मी इकडचे बटन चुकून दाबलं ते रिस्टार्ट झालं. कसं वाटतं तुला गावाला येऊन? वाटतं छान, पण लाईट गेली. ऍक्च्युली आम्ही ऑलमोस्ट 1 वर्षानंतर आलो. लास्ट मे मध्ये आम्ही आलेलो आणि आता आम्ही जून मध्ये आलो. 11 तारखेला आहे ना, आजची तारीख 11 आहे. मी डिसेंबर मध्ये हा, मम्मी आली होती, मी आली आहे. मी बघा यार, आम्ही हिला किती वेळ हकलून झालंय पण ती इथेच येते बसायला. आता तिला आज हे घर नवीन दिसलंय, ओपन झालेलं. आणि मम्मी आल्यावर ती ऑलवेज येतेच इथे. तिला पण आता आम्ही थोड्या वेळाने खायला टाकू काहीतरी. ही माझी फ्रेंड आहे, ह्याची फ्रेंड झाली ती आता. मीनू ठेवले. मीनू ठेवलंय कुठे? घरावर बसल्या. कोणाच्या पण दिसला नाही. अगं हा लवकर ये ना, तिकडे कुठे जातेस तो बघ. हा प्लास्टिक लावले त्याच्यावरती कोपऱ्यावर बघ बसलाय तो बघ. अरे हा हा हा, तो बघा गाईस, तो बघा. हे बघ, हे घर इथे प्लास्टिकचे पिशवे दिसतात इथे वरती गॅलरीला. हा बघा, इथे जो आहे माकड बसलाय. आणि खालती इथे बघा, इथे गाई म्हशी पण चालल्यात. हा बघा माकड, हा बघा तो बघ समोर. माझ्या खूप लांब आहे ऍक्च्युली म्हणून मला दिसत नव्हतं तो. कसं बसलाय कोपऱ्यावर. हा, कोपऱ्यावर बसलाय. भरपूर येते. नित्या देखावाला येतात का अशी माकडं? माकड़ा का हमारे यहाँ पे खतरों की खिलाड़ी आते हैं. कौन खतरों की खिलाड़ी? सापुर. भाई वो सब हम लोग यहाँ पे नहीं आते. एक मंकी वगैरह आते. ये गायब झाला, तो तिकडे गेला दुसरीकडे, थोडस खाली. हा बघ, थोडस खाली गेलं. इथे आता इथे बसलाय बघा, पुढे गेला. इथे 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 बसलाय एकदम. मी आता खूप थकली आहे कारण साफसफाई खूप झाली आहे. पावसा झुंड गेला. हा, ते तर काव आणि गाई म्हैस बैल वगैरे ते तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. आणि ते तर इथून जातच असतात. माकड पण बघितलीच असणार तुम्ही माथेरानला जर गेलो असेल तर. पण माकड कसं थोडस तुम्हाला माहितीये, मी एकदा माथेरानला गेलेलो. मी खालती उतरत होतो तिकडनं, एक मी पॉइंटला जात होतो. लिटरली म्हणजे एक तो पॉइंटला आहे ना, एवढं डेंजर आहे ना, इथे एक होल होता, तिकडनं आहे ना असं एक मोठासा साप आला. रात्री जात होतो मी. मम्मी आहे ना एकदम घावाली आणि बोलली की नको आता नको, सकाळी चालू. दुसरा एक आलाय, दुसरा खूप मोठा आहे तो. त्याची मोठी शेपटी दिसली आम्हाला इथे कुठेतरी गायब झाला आता. ओ माय गॉड, इथे किती मोठा आमच्या इथे जवळ झालाय. बापरे, हा खूप मोठा आहे ना. तिकडे होता तो तरी छोटा होता थोडासा, इथे खूप मोठा वाला आला यार. त्याचं बापरे. आणि प्रतिभाताईच्या घरावरती गेलाय तो. प्रतिभाताई, जर का तू हा ब्लॉग बघत असशील तर बघ, तुझ्या घरावरती एक माकड गेलाय खूप मोठा.
बघ. रेकॉर्ड पण केलं. हा, तुझ्या घरावर खूप मोठा माकड गेलाय. तर तिकडे कोणाच्या तरी घरावरती गेलाय परत तो मंकी. आणि इथे आमचं पाणी आलेलं आहे मस्तपैकी. पाणी ऑर्डर केलंय सियोगने. सो आला इथे पाणी. अरे यार, ही मांजर आहे ना, अजिबात ऐकतच नाही. चल घरामध्ये जाते नुसती. एसी हे ड्रम. वाव, इथे पूर्ण पलटण आली. तू उभी राहा. पोरं बाल घेऊन आलात. मोठी मोठी आहेत. बापरे, किती सारे आहेत यार. काकड घेऊन येतील. हो काय, तिकडे आहेत किती सारे. 1 2 3 4 5. बापरे, खूप आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 त्याला माकड तिकडे बसले आहेत लिटरली. मला याच्यामध्ये दिसत नसेल कदाचित. हे बघा, माझा डॉग. हा, रोज येतात ना हे तात्या माकड. बघा कसे बसलेत. चिल मारतात. चिल मारतात एकदम. भारी आहे. आमली व्हाय कॅन फ्लाय. काटे हातात घे. काय बसले मस्त पोज देऊन एकदम उड्या बिड्या मारतात. काहीच नॉन स्पॉट. आणि इथे चालू आहे रिपेअरिंगचं काम. सुयोग रिपेअर करतो कारण की रिपेअरिंग वाला भेटत नाहीये. ते लोक बाहेर गेलेत सगळे. सो आता सुयोगच इथे बघतोय, ट्राय करतोय ते रिपेअर करायला. लेट्स सी, होपिंग फॉर द बेस्ट. लवकरात लवकर लाईट येईल, बघूया. आली फायनली, लाईट आलेली आहे फायनली. फॅन मम्मी, फॅन लावा आधी. हो नित्य. ओ माय गॉड, फायनली फॅन आलाय. हवा, लाईट, मस्त. आता मी पहिल्यांदा फ्रेश होऊन घेतो आम्ही, कारण की खूप थकलोय आणि खूप गरम झालंय. आणि आता फ्रेश होऊन घेतो पहिल्यांदा आणि मग तुम्हाला भेटतो. 2 hours later. तर गाईज, आता मी आलेली आहे फ्रेशनअप होऊन मस्त अशी अंघोळ करून. मला खूप आता फ्रेश वाटतंय कारण की सकाळी आम्ही 4 सव्वा 4 वाजता, काहीतरी 4:30 वाजता मी अंघोळ केलेली. आणि त्यानंतर मग पूर्ण प्रवास करून आलेलो, ट्रॅव्हल करून आलेलो. मग तिकडे गेलो, ते जे पण काही प्रोग्राम होता ते अटेंड केलं. त्याच्यानंतर घरी आलो, साफसफाई केलं. सो खूप थकलेले आणि खूप असं घामाघूम झालेले एकदम. तर आता मी फ्रेश झाली, तर मला खूप मस्त वाटतंय. आणि सुयोग आणि नित्य गेलेले बाहेर. त्यांना आम्ही सांगितलेलं की ते एक वाल्या पॅप्स्या येतात ना, त्या आम्ही पहिले खूप प्यायचो आणि त्या गावालाच भेटतात, आमच्या इथे नाही भेटत त्या. म्हणून मला त्या प्यायच्या होत्या आणि नित्यला पण प्यायच्या होत्या. म्हणून सुयोगला आणि नित्यला मी आणायला पाठवली, म्हणजे सुयोगला. सो नित्य पण त्यासोबत गेला. आणि आमच्या इथे ना वडापाव पॅटीस खूप छान छान भेटतं. सो ते पण आणायला पाठवलेलं. पण अनफॉर्च्युनेटली ते सगळं भेटले नाही. बघा ही काय आहे यार हिचं. चल बाहेर चल. ती मांजर आहे ना, ऐकतच नाही आहे, नुसती घरातच येते ती सारखी. हां तेच तर. सो अनफॉर्च्युनेटली वडापाव आणि पॅटीस काहीच भेटलेलं नाही. आय थिंक सुद्धा आला नाही आहे माझ्याकडून. तो बोलतोय की काहीतरी 7 वाजता येणार, 7 साडेसात. सो असं सगळं आहे. आणि मी आलेली आता. तुझे लोक हे ते थम्सअप घेऊन आलेले आहेत. थम्सअप हे नित्यासाठी, दिस इज फॉर मी, म्हणजे हे आमच्या सगळ्यांसाठी ॲक्च्युली. हाफ लिटरची बॉटल. आणि आता माहिती आहे की सगळं कधी माहिती आहे. आता परत कोण जाणार नाही तिथं. पण आमच्या समोरचे एक तात्या आहेत, ते गेलेत ते आणायला. तर आम्हाला पॅप्सी पाहिजे असतं, त्यांना आम्ही पैसे दिले. आता ते गेलेत आणायला. ते एक वाल्या पॅप्सी आम्हाला प्यायच्या होत्या, तिथे गेलेत आणायला. आणि आम्हाला अंडी पण पाहिजे, ते पण ते आणायला गेले. कारण की मग रात्री जेवणासाठी डाल राईस आणि ऑमलेट असं काहीतरी बनवलं. ऑमलेट बस. पण बॉइल्ड एग पण बनवू शकतात. बॉइल्ड एग? हां, बॉइल्ड एग जास्त हेल्दी असतात. तुला बॉइल्ड एग खायचं? जेवण होतं ते पण ठीक आहे. सो आता मी पॅप्सी पिते काही थोडं आणि मग त्याच. आता आम्हाला लागली थोडीशी भूक. सो आम्ही आता हे चिप्स खातोय. नित्य पण. नित्य कसे आहेत चिप्स? चालेल ना. क्रीम आहे, ऑनियन. आणि या मांजरीला पण आम्ही टाकलंय. खूप वेळा टाकला तरी पण ती सारखी सारखी मागते. आता जास्त देऊ नकोस तिला, सॉल्टी येते. ते सॉल्टी आहे. सॉल्टी पदार्थ जास्त कॅट्सना तुम्हाला नाही द्यायचे. येस, कारण त्यांना इन्फेक्शन होतं त्याने. आणि हा, कुठल्या पण कॅट किंवा डॉगला होलीच्या दिवशी कलरनी त्याला नको ट्रीट करा, कारण त्यांना खूप सगळे असे व्हायरसेस होऊ शकतात. तर जर तुमच्या घरात कुठलं कॅट किंवा डॉग आहे तर त्यासोबत फुलासोबत होली खेळा. येस. सो हे खाऊन घेतो आम्ही आता, कारण की थोडीशी भूक लागली आम्हाला. आता आलेला आहे टोस्टवाला.
बघ काय घ्यायचंय. बटर 2 पॅकेट दे. बारीक कसे आहे? खारे खारे बटर पाहिजे. हे कसं आहे? कसं आहे? मांजर कसं पाकिट आहे? 30. 25 रुपये झालं. हे घेतेस? बस आली एवढंच. बिस्किट नानकट नको आता, बस एवढंच, नंतर घेऊ जाताना. तर हे बघा, आम्ही हे जे आहेत बटर घेतलेले आहेत. हे घ्या. 4 रुपये घ्या घेतलं. हे घे. बघा इकडे 2. इथे नित्याला मम्मी बाम लावतीये. का पायाला का पण त्याच्या बाम लावते? क्रॅम्प आलेला. माझ्या पण वाटतं असं ना, म्हणजे असं मला कधी पण फटकन क्रॅम्प होतं. हा बाम नाही लावला तर लावायचं. 3-4 मिनिट. बापरे. म्हणजे असं एकदम क्रॅम्प आला ना पहिले, तर मला तिथे बाम लावायला लागतं. तर मला क्रॅम्पवर क्रॅम्प येतात. इकडे नित्य जेवायला बसलेला आहे. अंड्याचं त्याचं फेवरेट अंड्याचं कालवण बनवलंय मम्मीने. त्याला भूक लागली आणि माझा ब्लॉग बघत बघत जेवतोय नित्य इथे. माझं फेवरेट आहे. गाईज आता आम्ही पण इथे घेतलंय जेवायला. मम्मीने मस्त पैकी अंड्याचं कालवण बनवलंय गावठी पद्धत, गावच्या सारखी एकदम. आणि ते राईस खूप जास्त tempting भूक वाटतं असं नाही. जेवण. हा नित्य जेवण झालंय ना तुझं? मग कसं होतं? खूप टेम्पटिंग होतं. ती आतमध्ये गेली मांजर. आणि ऍक्च्युली मी तुम्हाला मगाशीच बोलले की मला एकदम गरगरल्यासारखं वाटत होतं. सो आता थोडं मला बरं वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं आता जेवून घेईन. मला तर जेवायची इच्छा नव्हती, पण थोडंसं खाते मी आता. काहीच तुम्हाला माहिती आहे, बस मला काहीच मी सियोग मामूसोबत लुडो खेळत होतो. 3 वेळा हरवलं, त्याला थकून गेला तो. चला गाईज मी आता जेवून घेते पटकन. आणि बघा काहीच हे किती टेम्पटिंग वाटतंय. हा टेम्पटिंग तर वाटतंय, टेस्टी पण झालं. नित्य जेवलाय, त्याला खूप आवडलं. ऍक्च्युली हे नित्यच्याच डिमांडवरती बनवलंय मम्मीनी अंड्याचं कालवण. तो बोलला हा, आणि तो बोलला की मम्मीला अंड्याचं कालवण बनव आई, म्हणून त्याच्यासाठी बनवलं स्पेशली. येस. तर आता आम्ही घेतो जेवून आणि बस मी हा व्लॉग जो आहे इथेच एंड करते. मग उद्या सकाळी उठून आपण एक नवीन व्लॉग चालू करूया, कारण की आपल्या या चॅनलवरती आता कोकण डायरी येणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. हा व्लॉग मी इथेच एंड करते. टिल देन टेक केअर, बाय बाय.